गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे होळीचा दिवस. सो आज मी सकाळी सकाळी सगळं सामान आणायला गेले होते बिकॉज मी सुट्टी टाकली होती थर्सडे फ्रायडे. सो 4 दिवस सलग सुट्ट्या होत्या. हार वगैरे घेतलं, गाठे घेतले, जे पद्धती असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तसं सगळं सामान घेतलं. त्याच्यानंतर इथे मिठाई घ्यायला आले होते, लाडू घेतले, बुंदीचे लाडू. त्याच्यानंतर दीक्षिताईसोबत आले म्हणून आम्ही नंतर रस प्यायला थांबलो होतो, भुवी आणि दीक्षिताई. त्याच्यानंतर घरी आले. हे मालपोह्याचं मी भिजत घातलं होतं, हे अस्मिताताईकडून मी शिकले होते. सो त्यांनी मला सकाळी सगळं प्रमाण कसं करायचं ते सगळं मी त्याची व्हिडिओ फुल टाकेलच, तुम्ही ती नक्की बघा. सो हे मी 4 ते 5 तास भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर तेलामध्ये सोडले. ते ऑटोमॅटिक वर येतात फुगून, असं छानपैकी मस्त लाल कुरकुरीत होतात. आणि जर तुम्हाला कडक पाहिजे असेल तर ते गव्हाचं पीठ जास्त टाकायचं असतं असं मला सांगितलं आहे. सो त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं. प्रतीक आला होता, त्यांनी आईंना हार घातला फोटोला. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला, आईंजवळ ठेवला, त्याच्यानंतर देवाजवळ ठेवला. त्याच्यानंतर होळीचं सगळं सामान मी भरलं होतं एका परातीमध्ये. खूप सारं न्यावं लागतं इथे, तर सगळं भरलं होतं. करंजी, पापड्या वगैरे, फळं, हार, परत तो लाल कपडा. त्याच्यानंतर छान अशी मस्त रेडी झाली होती, सिम्पल साधी साडी घातली होती. त्याच्यानंतर होळीच्या इथे गेलो होतं, तिथे छान अशी साडी नेसवली होती होळी व्हायला. त्याच्यानंतर मग हे ओटी भरतात ते भरलं होतं. आणि हे सगळे वहिनी आहेत घरातल्या मस्तपैकी क्यूटशा. त्याच्यानंतर मग घरी आले, जेवले, पुरी भाजी श्रीखंड केलं होतं, मस्तपैकी पोटभर जेवलं. त्याच्यानंतर रात्री परत आलो, कारण की इथे कोळी पद्धतीत असं आहे की रात्री 12 वाजता होळी पेटवतात. सो तिथे आले, सगळेजण मस्त एन्जॉय करत होते, डान्स करत होते. आणि त्याच्यानंतर वहिनीन त्या काकी सगळ्या त्या पण डान्स करायला लागल्या होत्या. त्या पण फार एन्जॉय करतात, एकदम मजा करतात मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग 12 वाजच्या आत सगळे मस्त डान्स करत होते. आणि तिथे आम्हाला आईस्क्रीम पण दिली होती खायला, आईस्क्रीम पण खाल्ली होती. सो त्याच्यानंतर कविताताईचा बड्डे होता, तो पण सेलिब्रेट केला. आणि त्याच्यात 12 वाजले होते, होळी पेटवली होती. आणि मग श्रेयाची तर ही पहिलीच हळदच बोलते, सॉरी, होळी होती. त्याच्यानंतर सगळेजण छान असं डान्स करत होते. 1-2 वाजले आम्हाला रात्रीचे. आणि हा प्रतीक, तो त्याला माहीत पण नव्हतं मी व्हिडिओ काढते. सो मी गपचूप त्याची व्हिडिओ काढली होती. आणि मी बसले होते कारण की मी खूपच कंटाळले होते. मी थोडंसंच नाचले आणि रील्स वगैरे काढायचे होते ते काढले. सो अशा प्रकारे आमची होळी सेलिब्रेशन झालं. तर रात्री 12 वाजता होळी सगळ्यांकडेच लागते का, मला कमेंट करून सांगा. कोणाकोणाच्या इथे रात्री 12 वाजता होळी पेटवतात मला नक्की सांगा. कोळी पद्धतीत तर रात्री 12 वाजताच लावतात. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.